हरिओम. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेली श्री शिवसूत्रे. प्रथम अध्याय. शांभवोपाय. चेतना. चैतन्यम आत्मा. आत्मा चैतन्य आहे. एखादा मूर्तिकार जेव्हा दगडामधून मूर्ती तयार करू इच्छितो तेव्हा तो सर्वप्रथम दगडाच्या शोधाला सुरुवात करतो. त्याला एक चांगलासा दगड हवा असतो की ज्यामधून तो मूर्ती तयार करू शकेल. प्रत्येक दगडातून त्याला अपेक्षित मूर्ती घडू शकत नाही. त्यामुळे मूर्तिकाराला दगडाचा शोध घ्यावा लागतो. त्याला असा दगड सापडावा लागतो की ज्यामधून मूर्ती साकार होऊ शकेल. तेव्हा सर्वप्रथम मूर्तिकाराला त्या दगडाची मूर्ती घडायची गुणवत्ता पाहावी लागते. मूर्ती घडू शकेल असा दगड असावा लागतो, तर आणि तरच तो त्या दगडाला घडवायला सुरुवात करतो. याचा अर्थ मूर्तिकारापुढे जरी अनेक दगड असले तरी तो त्याच्या मनात असलेल्या मूर्तीसाठी योग्य असा दगड असल्याशिवाय मूर्ती तयार करायला घेत नाही. प्रसंगी तो योग्य दगड मिळेपर्यंत थांबेल किंवा त्याला पाहिजे तशा दगडाच्या शोधनार्थ पायपीट करेल. योग्य दगड मिळताच मूर्ती घडवायच्या कामाला सुरुवात करेल. आपलेही असेच आहे. आपण म्हणजे चैतन्य आत्मा आहोत. आपल्याला या सृष्टीची लीला सौंदर्य पाहायची इच्छा असते, कारण परमात्म्याने सृष्टीलीला त्यासाठीच तयार केलेली आहे. सृष्टी आत्म्यासाठीच, आत्म्याकरिताच, आत्मभोगासाठीच निर्माण झाली आहे. ती उगाचच निर्माण झालेली नाही. चेतनेला, आत्म्याला देह धारण केल्याशिवाय, ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय असल्याशिवाय हे शक्य नसते. कारण चेतना आत्मा सूक्ष्म आहे, सृष्टी जड आहे. तेव्हा जड गोष्टीचा आनंद आस्वाद घ्यायला सूक्ष्माला जडरूपातच प्रगट व्हावे लागते. तर आणि तरच सूक्ष्माला जडसृष्टीचा आस्वाद घेणे शक्य आहे. चिनी भाषेचा आस्वाद घ्यायचा असल्यास आपल्याला चिनी भाषा शिकावी लागते. यास्तव आपण या पृथ्वीवर जन्म घेऊ इच्छितो. जन्म घेताना आपली काही इच्छा असते. कोणत्या कुळात, कोणाकडे जन्म घ्यावा याबद्दल आपले काही व्यवस्थापन असते. यावर आपल्या संचित भोगापवर्गतेच्या मर्यादा असतात. या सर्वाला योग्य असा देह धारण करून आपल्याला येथे पृथ्वीवर जन्म घ्यावा लागतो. प्रत्येक बीज आपल्याला संचित संपविण्यास अनुकूल असतेच असे नाही. यामुळे दिसेल त्या बीजामध्ये आपण जन्म घेऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येक बीजाला अंकुर फुटत नाही. नरमादीच्या प्रत्येक मिलनाला जीवधारणा होत नाही. तो अंकुर फुटावा, जीवधारणा व्हावी अशी आत्म्याची, चेतनेची इच्छा, तयारी असावी लागते. चैतन्य आत्मा आहे. आपण चैतन्य आत्मा आहोत. देहधारणा ही आपल्या चेतनेच्या, आत्म्याच्या मर्जीने होत असते. आपण सर्वप्रथम आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे देहधारणेची शक्यता आजमावून मग मादीच्या देहात प्रवेश करतो. तोपर्यंत आपण परमात्मा आणि पृथ्वी यामध्ये अमुक्त अवस्थेत असतो. मादीच्या देहात प्रवेश केल्यावर आपला परमात्म्याशी, त्या विराटाशी एक वेगळा संपर्क अव्याहत चालू असतो. यालाच आपण स्पंदन, श्वसन असे म्हणतो. परमात्म्याकडून संबंध प्रस्थापिला जातो, त्याला श्वास घेणे, आणि आत्म्याकडून म्हणजे आपल्याकडून त्याला प्रतिसाद दिला जातो, त्याला श्वास सोडणे असे आपण म्हणतो. परमात्मा, तो विराट आपल्याला सतत देह जगवण्यासाठी प्राणवायू, जीवन संजीवनी देत असतो आणि देहाला नको असलेला विषारी वायू आपल्याकडून परत घेत असतो. अशा प्रकारे मादीच्या देहात प्रवेश केल्यानंतर मग आपण आपल्याभोवती देहधारणा करायला सुरुवात करतो. ज्या नाकावाटे श्वसन घेतले आणि सोडले जाते ते नाकही नंतर तयार होते. देहाची रचना संचित भोग संपविण्याच्या दृष्टीने केली जाते. तेव्हा येथे महत्त्वाचे लक्षात घ्यायचे आहे की सर्वप्रथम आपण चेतना, आत्मा मादीच्या देहात प्रवेश करतो. त्यानंतर देहादी इंद्रिये तयार होऊ लागतात. त्यानंतर समज आल्यावर मन तयार होते. अशा प्रकारे साधकाने हे लक्षात घ्यायचे आहे की आपला आणि देहाचा चालक आणि नोकर, मालक आणि गुलाम असा संबंध आहे.
देह आपल्या उपयोगासाठी आहे. ते एक साधन आहे. आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे देह आपल्याला वापरता आला पाहिजे. यास्तव देहादी इंद्रियांना अवास्तव महत्त्व देऊ नये. आपण स्वयंभू चेतना आहोत. देह भौतिक तत्वांपासून तयार झालेला आहे. तो आपणच आपल्या इच्छेने घडवलेला आहे. आपण देहत्याग करताच देहपतन होते. तेव्हा देहाचा उपयोग आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे करावा. चैतन्य आत्मा आहे. आपण चैतन्य आत्मा आहोत. आपल्याप्रमाणेच इतर प्राणीमात्रात आणि वनस्पती सृष्टीतही चेतना आत्मतत्व आहे. चल मनुष्य वगैरे प्राणीसृष्टी आणि अचल वनस्पती वगैरे इतर सजीवसृष्टी यांच्यामधील चेतनाभेद समजून घेऊया. समजा आपण झाडावरील फूल फांदीसह तोडलं, तर आता ती फांदी, त्यावरील पाने आणि ते फूल यांचा झाडाशी असलेला संबंध तुटेल. याचा अर्थ या फांदीचा झाडाच्या चैतन्याशी असलेला संबंध तुटेल. यामुळे तोडलेल्या फांदीतील चेतना हळूहळू विराटामध्ये विलीन होईल, कारण ती फांदी मुळाशिवाय जगू शकत नाही, चेतना पकडून ठेवू शकत नाही. त्यामुळे त्या फांदीतील, पानातील आणि फुलातील चेतना मावळू लागेल. ती हळूहळू निस्तेज दिसू लागतील. पाण्यात घातल्यास ही क्रिया जरा सावकाश होईल इतकेच, परंतु ती सुकून जातील एवढे नक्की. फांदीतील, पानातील, फुलातील टवटवीतपणा हीच ती चेतना होय. हाच तो आत्मा होय. याच वेळी ते झाड कापले गेल्यामुळे पुन्हा वाढू लागेल. लहान बाळ जसे मोठे मोठे होत जाते तसे ते झाड परत वाढू लागते. झाडे कापल्यावर परत वाढू लागतात. त्यांना नवीन फूट येते. वनस्पती सृष्टीची चेतना ही अशी प्रगट होते. प्राणीसृष्टीची चेतना अशी प्रगट होत नाही. यातील फरक उदाहरणाने समजावून घेऊया. पहिला प्रकार. एक मेणबत्ती टेबलावर ठेवली. 100 लोक रांगेत उभे राहिले. त्यांनी प्रत्येकाने आपापली मेणबत्ती त्या टेबलावरील एका मेणबत्तीपासून पेटवून घेतली. अशा प्रकारे एका मेणबत्तीपासून शेकडो मेणबत्त्या पेटल्या. अचल सजीव वनस्पती सृष्टींची चेतना ही एकातूनच अनेक अशी प्रगट होत असते. आता दुसरा प्रकार. एकाने एक मेणबत्ती पेटवली. दुसऱ्याने त्यापासून त्याची मेणबत्ती पेटवली. तिसऱ्याने त्याची मेणबत्ती दुसऱ्यापासून पेटवली. चौथ्याने तिसऱ्यापासून त्याची मेणबत्ती पेटवली. पाचव्याने इत्यादी. चलसजीव मनुष्य प्राणीसृष्टीतील चेतना ही वंशाने अशी प्रगट होत असते. चैतन्य आत्मा आहे. आत्मा म्हणजे चैतन्य. यामुळे आपल्याला आपल्या अस्तित्वाची जाणीव असते. आपण आहोत, आपल्याला काही विशेष अस्तित्व आहे अशी जाणीव असते. आपल्याला अहम असे स्फुरण असते. आपल्याला म्हणजे त्या चैतन्यालाच तशी अहम जाणीव असते. आपण म्हणजे स्व आत्मा आहोत. आत्मा चैतन्याशिवाय अन्य काही असूच शकणार नाही, कारण आपण आहोत. अहम हे स्फुरण केवळ चैतन्यालाच असू शकते. चेतना स्वस्थ असू शकत नाही, स्वस्थ बसू शकत नाही. चेतना व्यक्त होत असते किंवा ती व्यक्त होते म्हणून ती चेतना असते. जे अचेतन आहे त्याला अहम असा भाव येणार नाही, येऊ शकणार नाही. दगड अचेतन आहे. दगड स्वस्थ पडून राहतो. तो आपला आपण व्यक्त होऊ शकत नाही. त्यामुळे दगडाला आपण आहोत असे स्फुरण येणे शक्यच नाही. तो चेतनेअभावी निस्तेज पडून राहतो. आपण निस्तेज पडून राहिलो आहोत हेही त्या दगडाला कळत नाही, कारण हे उमजायला त्याच्यात चेतन नसते. परंतु अचेतनमध्ये जेव्हा चैतन्य अस्तित्वात येत असते त्यावेळी ते सचेतन होते. अशा वेळी त्या सचेतन जडाला आपण आहोत असा भाव येतो. परंतु तो भाव मिथ्या असतो, कारण तो भाव तात्पुरता उसना असतो. उदाहरणार्थ, देहादी इंद्रियांना आत्मचेतनेमुळे स्वतंत्र अस्तित्व असल्याचा अहम असा भाव येतो. परंतु देहादी इंद्रियांमधून चेतना निघून गेली की ती देहादी इंद्रिय अचेतन मृत होतात. चेतनेअभावी देहादी इंद्रिय व्यक्त होऊ शकत नाही. त्यांच्यामध्ये चेतना असताना त्यांना असलेला अहम
हा भाव त्यामधून चेतना निघून गेल्यावर लोप पावतो. याचा अर्थ चेतना असतानाचा त्यांचा अहम हा भाव अशाश्वत मिथ्या असतो. याचा अर्थ आपण केवळ आत्मा चेतना आहोत. देहादी इंद्रिय म्हणजे आपण नाही, कारण आपण आपल्यातून दूर होणे, आपण आपल्यातून नष्ट होणे हे असंभव आहे. त्यामुळे जे आपल्यामधून आपल्याजवळून नष्ट होते ते आपण असू शकत नाही. आपणच केवळ आपले असतो, इतर सर्व काही आपले नसते. जे आपले आहे असे वाटते ते तात्पुरते असते, ते शाश्वत नसते. उदाहरणार्थ आपण कपडे शिवतो, ते अंगावर घालतो, परंतु त्या कपड्यांना त्यांचं स्वतःचं असं एक आयुष्य असतं. ते जीर्ण होतात, फाटतात, आपल्याला ते टाकून द्यावे लागतात. आपला देह आणि इंद्रिय यांचेपाशी आपण तदाकार झालेले असतो. इतकेच की ही इंद्रिय म्हणजे आपण आहोत इतकी आपली मजल गेलेली असते. या देहात राहत असलेल्या चैतन्याला, आपल्या स्वतःलाच आपण विसरून जातो. इतका देहादी इंद्रियांचा प्रभाव आपल्यावर पडलेला असतो. यामुळे देहादी इंद्रियांच्या भावभावनेंच्या आपण पूर्ण आहारी जातो आणि त्यांच्या सौख्यासाठी झटत असतो. त्यांना चांगलं वाटेल तसे वागत असतो. यामध्ये आपण इतके तादात्म्य होतो की देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी आपण अधर्माने जे करू नये ते करत आहोत याचेही भान आपल्याला राहत नाही. यास्तव आपण सतत भान ठेवले पाहिजे की आपण म्हणजे चेतना आहोत. आपल्यापासून जे जे हिरावून घेतले जाऊ शकते ते म्हणजे आपण नाही. देह काम करून थकतो, त्याचे आयुष्य संपुष्टात येते. त्यावेळी देहाचा मृत्यू होतो. याचा अर्थ देह म्हणजे आपण नाही. त्या देहात वास्तव्य करणारी चेतना म्हणजे आपण आहोत. कारण ही चेतना कोणी हिरावून घेऊ शकत नाही. ती सतत असते, तीच आपण आहोत. देह थकला, त्याला काम करणे अशक्य होऊ लागले की तो आपल्याला सोडून द्यावा लागतो. या सृष्टीचा आनंद उपभोग घेण्यासाठी आपण या पृथ्वीवर वास्तवाला आलो आहोत. त्यासाठी आपणच देहधारणा केली आहे. तेव्हा आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे आपण देहाचा उपयोग केला पाहिजे. देह म्हणेल, देह इच्छा करील त्याप्रमाणे आपण वागता कामा नये. तर आपल्याला ज्या प्रकारे सृष्टीचा आनंद घ्यायचा आहे त्याला उपयुक्त होईल, सहाय्यभूत होईल, त्याप्रमाणे देहाचा उपयोग आपण करायला पाहिजे. त्याप्रमाणे देह झिजवला गेला पाहिजे. चेतना म्हणजे आपण आहोत, त्यामुळे आपण सतत असतो. आपण नाही असं कधीही होत नाही, असे कधीही घडत नाही, असे कधीही असू शकत नाही. परंतु देहादी इंद्रियांच्या प्रभावाने आपण आपलीच ओळख विसरतो. देहादी इंद्रियांच्या अस्तित्वापुढे आपण आपलेच अस्तित्व विसरतो. आपण आपले स्वतःचे भान सतत ठेवले पाहिजे. आपण आपली ओळख ठेवायला पाहिजे. म्हणजे नेमके काय करायला पाहिजे ते येथे पाहायचे आहे. झोपेत आपल्याला आपल्या अवयवांची शुद्ध नसते, परंतु याचा अर्थ जागेपणी आपल्याला आपल्या अवयवांची शुद्ध असते असेही नाही. उदाहरणार्थ आपल्याला आपल्या हातापायांचे भान सतत असते असे नाही. हाताने आपण काही उचलले किंवा हाताला चटका बसला किंवा आपल्या पायात काटा गेला, पायाला काही लागले की आपल्याला हातापायांची जाणीव होते. तोपर्यंत आपल्याला आपल्या अवयवांची जाणीव नसते. हात पाय आपण पाहू शकतो, त्यामुळे ते आहेत हे आपण प्रत्यक्ष जाणतो. परंतु आपले डोके काही आपण पाहू शकत नाही. परंतु ते जर दुखू लागले की आपल्याला डोके आहे हे जाणवते. चेतनेचे असे काही होऊ शकत नाही. ती अदृश्य आहे. काही घडून ती आपल्याला जाणवू शकत नाही. आपण आपली सावली ओलांडून पुढे जाऊ शकत नाही. तसेच आपण आपल्यापासून दूर होऊन आपल्याला पाहू जाणू शकत नाही. आपण आपली ओळख करून घेण्याची, आपण आपले अस्तित्व जाणण्याची एकच युक्ती आहे, तीही नकारात्मक आहे. जे जे आपल्यापासून दूर जाऊ शकते ते ते आपण नाही हे जाणणे. अमुक आपल्याजवळ सतत असू शकते का असा प्रश्न विचारून त्याचे उत्तर नकारात्मक आले की ते म्हणजे आपण नाही असे जाणावे. अशा प्रकारे आपल्यापासून दूर जाऊ शकणाऱ्या गोष्टी बाजूला केल्यावर जे उरेल ते आपण आहोत.
येथे फक्त चैतन्य उरेल. बस तीच आपली सत्य ओळख आहे. याचे सतत भान ठेवणे म्हणजे स्वचे भान ठेवणे होय. आपण म्हणजे चेतना आहोत. ज्या देहादी इंद्रियात आपण वास्तव्य करतो तो देह म्हणजे आपण नाही. जेथे स्वतःचा देह म्हणजे आपण नाही तेथे इतरांचा प्रश्न गौण ठरतो. केवळ आपणच आपले आहोत. आपल्या आजूबाजूला असलेले कोणीही आपले नाही. जे आपल्या सानिध्यात येत असतात ते सर्वजण म्हणजे एक तात्पुरती लीला असते. ही जवळीक शाश्वत नसते. आत्ताचे सद्य जीवन जगण्याची ती एक सोय असते. हे संबंध या जीवनापुरतेच मर्यादित असतात. तेव्हा यात जास्त गुंतून भावनाविवश होऊ नये. तसे केल्यास जीवन म्हणजे एक दुःख होईल. याऐवजी हे जीवन आनंददायी जगण्यासाठी या अप्रतिम सुंदर सृष्टीचा जास्तीत जास्त आस्वाद घेण्यासाठी व्यक्तींमध्ये न गुंतता त्याचा केवळ सहाय्यक म्हणून उपयोग करावा. जेथे जिवंत व्यक्ती आपल्या नाही तेथे निर्जीव स्थावर जंगम मालमत्ता तर फारच गौण ठरते. या विश्वात आपण वापरत असलेल्या वस्तू आपले जीवन जगणे सुकर व्हावे म्हणून त्या परमात्म्याने पंचमहातत्वे निर्माण करून त्यांच्यामधून या वस्तू निर्माण करून ठेवल्या आहेत. या वस्तूंचा वापर करून जीव जगवावा आणि आनंदाने या सृष्टीचा उपभोग घ्यावा. या वस्तू आपल्याला आपल्या मृत्यूनंतर येथेच सोडून जायचे आहे याचे भान ठेवावे. परमात्म्याची ही अनामत ठेव आपल्याकडे वापरायला असते. आपल्यानंतर या वस्तू आपल्या मागे असलेल्यांना वापरायच्या आहेत याचे भान ठेवावे. तेव्हा त्या गरजेपुरत्याच आणि काळजीपूर्वक वापराव्यात. त्या मूळ निर्माणाला, त्या मूळ स्रोताला विसरू नये. त्याचे स्तवन करत हे जीवन समृद्ध करावे. परंतु माणूस या संपत्तीमुळे हैवान होतो. आपण सहज एखाद्या नदीजवळून प्रवास करत असावे. आपल्याला तहान लागावी. आपण नदीचे पाणी प्यावे. याचा अर्थ ती नदी आपली झाली असा होत नाही. भूक लागली म्हणून एखाद्या झाडाचे फळ आपण खावे. याचा अर्थ ते झाड आपल्या मालकीचे झाले असा होत नाही. थकल्यामुळे विश्रांतीसाठी धरतीवर विसावा घ्यावा. याचा अर्थ ती धरती आपल्या मालकीची झाली असा होत नाही. येथील वस्तू परमात्म्याच्या आहेत. त्या त्याचा प्रसाद आहेत. प्रसाद सर्वांसाठी असतो. नव्हे तो सर्वांना वाटायचाच असतो. हे भान ठेवावे आणि केवळ जगण्यापुरताच संग्रह करावा. आपण चेतना आहोत. आपण केवळ आहोत. याचा अर्थ आपणही कोणाचे नाही. जीवन जगताना आपल्याला असे वाटत असते की आपण इतरांसाठी खूप काही करत आहोत. परंतु हा एक भ्रम आहे. मिथ्या समजूत आहे. यामागे आपला इतर काहीतरी भौतिक स्वार्थ असतो. ती एक भूल असते. ही भूल स्वतःची असते तशीच ती आपण दुसऱ्यामध्ये निर्माण करत असतो. प्रत्येक कृती ही आपण फक्त आपल्यासाठीच करत असतो. परंतु आपण इतरांना भासवत असतो की आपण केवळ त्यांच्यासाठी, त्यांची सेवा म्हणून, त्यांच्या कल्याणासाठी, परोपकार म्हणून करत आहोत. आपल्याला यात काहीही नको आहे. तळागाळातील जनतेकरिता त्यांची सेवा म्हणून, परोपकार म्हणून करत आहोत. परोपकार हा शब्द मोठा फसवा आहे. एका नदीकिनारी एक साधू योगसाधना करत बसला होता. इतक्यात त्या नदीमध्ये पोहणारा एक मुलगा बुडू लागला. पाण्यात बुडून जीव जाणार या जाणीवेने तो ओरडू लागला. त्याचा आरडाओरडा ऐकून लोक धावून आले. परंतु त्याआधीच त्या साधूने पाण्यात उडी मारून त्या मुलाला किनारी आणले होते. मुलाचे प्राण वाचले होते. त्या मुलाचे आईवडील त्या साधूचे आभार मानू लागले. साधूचे त्यांच्यावर फार उपकार झाले आहेत असे ते म्हणू लागले. उपकार हा शब्द ऐकून साधू जागा झाला. तो म्हणाला, आभार मानायचेच झाले तर परमात्म्याचे माना. तुमच्यावर उपकार त्या परमात्म्याचे झाले आहेत. मी त्या मुलाला वाचवले हे केवळ माझ्यासाठी, माझ्या स्वार्थामुळे. यात मी माझ्यावरच उपकार केले आहेत. त्या मुलाला पोहताना पाण्यातून मी वाचवला कारण मला पोहता येत होते. तो बुडणार याची जाणीव मला झाली म्हणून मी त्याला माझ्या स्वार्थासाठी वाचवलं. कारण समजा मी पाण्यात उडी मारली नसती आणि तो दुर्दैवाने मेला असता तर आयुष्यभर याची बोच मलाच लागली असती.
की मला पोहता येत असून मी त्या ठिकाणी उपस्थित असून त्याला वाचवला नाही. ही बोच मला माझे जीवन जगणे अशक्य करून टाकणारी ठरली असती. माझे पुढील जीवन जगणे सुकर व्हावे यासाठी, माझ्या स्वार्थासाठीच मी त्याला वाचवला. आपले कोणीही नाही, आपल्यासाठी कोणी काही करत नसते. तसेच आपणही कोणाचे नसतो. आपणही कोणासाठी काही करत नसतो. जो तो आपापला विचार करतो. आईवडिलांना मुलं आपलीच आहेत असे वाटते, परंतु हा त्यांचा विचार झाला. मुलं स्वतःचाच विचार करत असतात. त्या विचारांना बाधा येत नसेल तर ती आईवडिलांचा विचार करतात, किंवा त्यांच्या विचारांना बाधा येऊ नये म्हणून आईवडिलांचा विचार करतात. दुसऱ्याचा विचार करायचा म्हणून दुसऱ्याचा विचार करायला कोणी तयार नसते. आपल्या जन्मदात्यांना न सांभाळणारे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच केवळ प्रतिष्ठा, समाज काय म्हणेल याची चाड म्हणून नाईलाजाने आपल्या जन्मदात्यांना सांभाळणारे आपल्याला पाहायला मिळतात. तसेच जन्मदातेही केवळ त्यांचा सांभाळ करावा, सांभाळ व्हावा म्हणून आत्मीयता दाखवत असतात. मनापासून निस्वार्थीपणे कोणीही कोणासाठी काहीही करू इच्छित नाही. जरा जरी व्यवहार चुकला तरी एकमेकांना न्यायालयात खेचतात. कोणीही स्वतःच्या तोंडचा घास काढून दुसऱ्याला देत नसतो. आपले पोट व्यवस्थित भरलेले आहे याची खात्री झाली की मग प्रतिष्ठा, कीर्ती, सत्ता इत्यादीच्या बदल्यात इतरांचा विचार केला जातो. निरपेक्ष बुद्धीने कोणी कोणाचा विचार करत नाही. एखादा जितका जास्त कंठशोषाने तळागाळातील जनतेचा कैवारी म्हणून स्वतःची ओळख सांगत असतो, तितका तो जास्तीत जास्त दांभिक असतो. तळागाळातील जनतेला तळागाळातच घालून ठेवणारा असतो. कारण तळगाळ नष्ट झाला तर मग कैवार कोणाचा घ्यायचा हा प्रश्न पडेल. प्रश्न सोडवण्यापेक्षा तो कायम भिजत कसा पडेल याची काळजी असते. कारण यावरच त्यांची प्रतिष्ठा अवलंबून असते. या विचारांना थोडी मुरड पडावी, समाजाची सांघिक उन्नती व्हावी म्हणून नीतितत्व, धर्मतत्व, सात्विक विचार सांगितले जातात. आपण म्हणजे केवळ चेतना आहोत हे त्रिवार सत्य आहे. याचबरोबर हेही सत्य आहे की सर्व सजीवांच्यात ही एकच एक चेतना आहे. यास्तव सर्वानुभूती ती चेतना जाणावी, सर्वानुभूती परमात्मा जाणावा. कोरडेपणाने जगात व्यवहार करू नये. आपण समाजात वावरत असतो, समाजाचा उपयोग करत असतो. यास्तव आपण या समाजाचे काही देणे लागतो ही भावना सतत राखली पाहिजे, जोपासली पाहिजे. आपण चेतना आहोत, परंतु ही भावना बाह्य दृष्टीमुळे टिकत नाही. ज्ञानेंद्रियांनी आपल्याला आपली बाह्यांगे दिसतात, जाणवतात. त्यांच्या सुखाने मन संतुष्ट होते. भरपूर मेहनत घेऊन बाह्यांगांना सौख्य प्राप्त झाले की तेच जीवन आहे असे वाटते. भौतिक प्रगतीने बुद्धी सुखावते. जास्तीत जास्त मौज मजा उपलब्ध करायची सवय लागते. या सर्वांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट विसरली जाते, ती म्हणजे या सर्वामागे असलेली चेतना, आत्मा याचा विसर होतो. हे एवढ्यावर थांबत नाही. मौज मजेची चटक इतकी तीव्र होते की बाहेरील मौज मजेची आकर्षणे वाढत जातात. कुटुंबाची, समाजाची कसलीच पर्वा राहत नाही. नैतिकता गुंडाळून ठेवली जाते. वास्तविक देहादी इंद्रिय, कुटुंब, समाज ही आपली जीवन जगण्याची साधने आहेत. परंतु बाह्य दृष्टीमुळे ही साधनेच साध्य होतात. भौतिक मौज मजेच्या मागे धावाधाव करून आपल्या भोवती भोगांचा चिखल मासतो. ह्या भोगमय चिखलात आपण रुतत जातो. एक दिवस दमछाक होते आणि त्या भोगाच्या चिखलातच अंत होतो. हा चिखल स्वच्छ करायला पुन्हा त्या चिखलातच जन्म होतो. आपली किड्यासारखी अवस्था होते. किड्याचा चिखलात जन्म होतो. चिखल सोडून तो बाहेर जात नाही. चिखल खाऊन तो त्या चिखलातच मरतो. पुन्हा चिखलातच जन्म घेतो. या चिखलातच अडकून राहतो. हे जन्ममरणाचे रहाटगाडगे सतत फिरत राहते. यातून सुटका होत नाही. माणसाची अवस्था भोगापवर्गतेमुळेही अशीच होत आहे.
यास्तव अंतस्थ चेतनेचा विसर होता कामा नये. आपली देहादी इंद्रिय, कुटुंब, समाज ही आपली साधनं आहेत. ही भावना दृढ करावी. म्हणजे साध्य याहून काहीतरी वेगळे आहे याचे भान सतत राहते. देहादी इंद्रिय वापरून अध्यात्म योग साधना करावी. अंतस्थ चेतना जाणावी. कुटुंब, समाज याचा उपयोग करून आपला देह उत्तम प्रकारे जगवावा. हा संसार पार करावा. एकमेकास सहाय्य करून परस्पर चेतनेचा आदर राखावा. ब्रह्मचैतन्य जीवन जगावे. आपण चेतना आहोत याचा अर्थ देह, संसार, समाज यापासून दूर पळून जायचं कारण नाही. यापासून जितके दूर जावे तितक्या या गोष्टी जास्तच मागे लागतात. संन्यासाच्या छाटीची गोष्ट सुप्रसिद्ध आहे. एकाने संन्यास पत्करला. त्या संन्याशाची छाटी उंदीर कुरतडत असत. उंदराच्या बंदोबस्तासाठी त्याने एक मांजर पाळले. मांजराला दूध पाहिजे म्हणून गाय पाळली. गाईला चारा पाणी द्यायला बायको केली. बायकोसाठी घर बांधले. मग मुलं झाली. एका छाटीमुळे अशा प्रकारे सवाई संसार उभा राहिला. प्रथम मनुष्य संसार थाटायच्या मागे पळत असतो. आत्मज्ञान झाले की संसारापासून दूर पळत सुटतो. वास्तविक असे करायची गरज नाही. आपल्या सांसारिक जबाबदाऱ्या आपण पूर्णपणे पार पाडल्याच पाहिजेत. स्वीकारलेली जबाबदारी झटकून चालणार नाही. ती पार पाडलीच पाहिजे. सृष्टिक्रम चालू राहिलाच पाहिजे. आपले ऋषी मुनी संसारी होते. ते शेती, व्यापार करत असत. संसार करून ते अध्यात्माचे उपासक होते. साक्षात्कारी होते. संसार अध्यात्माला पूरक होऊ शकतो, तो पूरक असतो. संसार हा जगा आणि जगू द्या या साध्या तत्वावर चालतो. संसार करताना अध्यात्म साध्य न होण्याला आपले कुटुंबीय, समाज हे जबाबदार नसतात. आपण स्वतः हीच मोठी अडचण असते. संसार नेटका न करता आपण त्या संसाराच्या खोलात बुडी घेत जातो. आपल्याला एकांत पाहिजे असल्यास आपणच अनावश्यक संसार टाळला पाहिजे. विपश्यना योगसाधना केल्यास आपल्या लक्षात येईल की आपल्या जवळजवळ 80% हालचाली आणि बोलणे हे अनावश्यक असते. हे आपण स्वतःच टाळायला पाहिजे. आपण जाणायला पाहिजे की चेतना आपल्याप्रमाणेच आपल्या कुटुंबियांच्यातही आहे. त्या सर्वांना एकांत, स्वातंत्र्य हवे असते. ते आपण त्यांना द्यायला पाहिजे. ते त्यांना देणे याचा अर्थ ते स्वतःलाही घेणे आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. चेतना स्वयं आहे. आपल्याप्रमाणेच इतरांनाही स्वयंची आवश्यकता असते. आपण चेतना आहोत. चेतना क्रियेशिवाय असूच शकत नाही. चेतना म्हणजे सतत होत असलेली क्रियाशीलता. चेतना म्हणजे क्रिया करण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य. क्रियेमुळे ज्ञानार्जन होते. त्यामुळे चेतना म्हणजे ज्ञानार्जनाचे संपूर्ण स्वातंत्र्य. ज्ञानार्जनामुळे दृश्याचे ज्ञान होते. त्यामुळे चेतना म्हणजे त्या दृश्याच्या भोगतेपणाचे संपूर्ण स्वातंत्र्य. अशा प्रकारे चेतना म्हणजे क्रियाशीलता, ज्ञानार्जन आणि भोगतेपणा अशा 3 गोष्टींचे स्वातंत्र्य होय. स्वातंत्र्य हा शब्द चेतनेला योग्य नाही. चेतनेची क्रिया, ज्ञानार्जन, भोगतेपणा हा स्वातंत्र्याच्याही पलीकडे आहे. चेतनेच्या क्रिया, ज्ञानार्जन, भोगतेपणा स्वयंभूपूर्ण, स्वयंभू आहेत. त्यावर इतर कोणाचे कसलेच नियंत्रण नाही. स्वातंत्र्य असं म्हटलं की त्यात गृहीत धरले जाते की पारतंत्र्य येऊ शकतं. पारतंत्र्याने हालचालीवर बंधन येऊ शकतं. दुसऱ्याचं नियंत्रण येऊ शकतं. परंतु चेतनेला पारतंत्र्य संभवत नाही. कारण चेतना स्वयंभू आहे. त्यामुळे तिला स्वातंत्र्य कोणी देत नसून ती मूलतःच स्वतंत्र आहे. चेतना याचा अर्थच अचेतन नसणे. त्यामुळे चेतना सदा सर्वदा क्रियाशील असते. क्रिया हा तिचा स्थायी स्वभावच आहे. चेतनेत क्रिया स्वयंभूपणे होत असतात. या क्रियांमुळे ज्ञानप्राप्ती स्वयंभूपणे होते. क्रिया आणि ज्ञान यामुळे ज्ञानाचा उपभोग स्वयंभूपणे होतो. या सृष्टीलीलेचा उपभोग घेण्यासाठी आपण अंशात्मक आत्मरूपाने नरदेही वास्तव्याला आलो आहोत. परंतु आपण हे जाणत नाही. कारण आपण देहादी इंद्रियांच्या, कुटुंबाच्या
समाजाच्या, भौतिक जगताच्या भ्रामक कर्तेपणाच्या मी, अहमन्यता, अहंकार अशा झापडाने अंध झालेले आहोत. ही मी, अहममान्यता, अहंकार याची झापडं आणि त्याचा भ्रामक कर्तेपणा दूर केला तर त्यामागील साक्षीरूप चैतन्य दृक्गोचर होईल. आपण चेतना आहोत. स्वाध्यायाने स्वतःची ओळख करून घ्यावी, स्वतःला ओळखावे. आपली मूलभूत क्रियाशीलता, ज्ञानार्जन आणि भोगतेपणा जाणावा. असं म्हटलं आहे की चेतनेला स्वातंत्र्य हा शब्द वापरणे योग्य नाही, कारण चेतना त्या पलीकडे आहे. चेतनेची क्रिया, ज्ञानार्जन, भोगतेपणा हा स्वातंत्र्याच्याही पलीकडे आहे. चेतना स्वयंभू असल्यामुळे ती मूलतः परिपूर्ण स्वतंत्रच आहे. तिला आणखी स्वतंत्र म्हणायची गरज नाही, कारण स्वतंत्र असं म्हटलं की पारतंत्र्य गृहीत धरले जाते. परंतु चेतनेला पारतंत्र्य संभवत नाही, ते केवळ अशक्य आहे. याच तत्वाचा आधार घेऊन चेतना म्हटले की अचेतना येऊ शकते का, असा प्रश्न पडतो. चेतनेला अचेतन ही स्थिती असते का? आता जर तशी अचेतन स्थिती असेल तर चेतनेला निश्चितच गौणत्व आहे. चेतना तर आत्मतत्व आहे. येथे गौणत्व हा शब्दच नाही. परंतु लक्षात घ्यावे की चेतनेची अचेतन स्थिती ही प्रत्यक्षात चेतनामयच असते. चेतनेची अचेतन स्थिती ही भासमय असते. यामागे 3 कारणे आहेत. चेतना जेव्हा मध्यबिंदूशी असते आणि स्वतःभोवती वस्तुजगत फिरवत असते तेव्हा ती अचेतन आहे असे भासते. परंतु मध्यबिंदू त्याच्याभोवती जेव्हा काही फिरवत असतो तेव्हा तोही सूक्ष्मरित्या स्वतःभोवती फिरत असतो. तो इतका सूक्ष्मपणे फिरत असतो की त्याला गती असूनही आपल्याला ती जाणवत नाही. याचे उदाहरण म्हणजे आपल्या ध्रुव तारा अचल स्थिर आहे असे वाटते. वास्तविक तो स्वतःभोवती फिरत असतो. त्याला स्वतःभोवती एक फेरा घ्यायला 26,000 वर्षे लागतात. तो स्थिर नसून स्वतःभोवती फिरत असतो. तसेच चेतना जर प्रचंड वेगात फिरत असेल तर ती स्थिर आहे असे भासते. उदाहरणार्थ भोवरा फिरत असताना स्थिर आहे असे भासते. दगड, धोंडे, डोंगर, पर्वत अचेतन आहेत असे भासते. परंतु वास्तविक त्यातही चेतना असते. एरवी ऊन, वारा, पाऊस, थंडी यामुळे त्यांची झीज झाली नसती. असे त्यांचे परिवर्तन होणे आत असलेल्या चेतनेशिवाय शक्य नाही. आपण चेतना आहोत. चेतना स्वयंभू आहे. स्वयंभू दैदीप्यमान असते. चेतनेमध्ये दिव्य प्रकाश आहे, त्यामुळे ती स्वयं प्रकाशते. तिला इतर कोणी प्रकाशित करत नाही, कारण प्रकाश स्वयंभू असतो. त्यामुळे चेतना ही आत्मदिव्य प्रकाश आहे. चेतना प्रकाशाव्यतिरिक्त इतर काही असूच शकत नाही, कारण इतर सर्व हे निर्मित असते, स्वयंभू नसते. स्वयंभू नसलेले, निर्मित झालेले प्रकाशामुळे प्रकाशित दृक्गोचर होते. प्रकाशाला कोणी निर्माण करत नाही, प्रकाशित करत नाही. तो असतो आणि स्वयं प्रकाशतो. प्रकाश दूर झाला की जे प्रकाशाविरहित होते त्या अवस्थेला आपण काळोख म्हणतो. काळोख असत नाही. काळोख असे काही उपलब्ध नाही. काळोख म्हणजे प्रकाशाची नकारात्मक उपस्थिती आहे. काळोख म्हणजे प्रकाशाचा अभाव होय. काळोख स्वयंभू नाही, त्यामुळे कृत्रिमपणे काळोख तयार करता येत नाही. प्रकाशाचे अस्तित्व दूर करून प्रकाश झाकून काळोख होतो. प्रकाश मात्र कृत्रिमपणे तयार करता येतो. विज्ञानाने तो वीज, बॅटरी, जनित्र इत्यादीमधून तयार केला आहे, कारण तो तयार करायला मूलतः प्रकाशाचा स्रोत अस्तित्वात असतो. हा मूळ स्रोत म्हणजे ती दिव्य स्वयंभू चेतना होय. यामधून मग ऊर्जा निर्मित होते. या ऊर्जेमधून अनेक उपकरणे चालतात. या सर्वामागे ती स्वयंभू चेतना असते. आपण म्हणजे चेतना आहोत. चेतना प्रकाशते. जर ही चेतना आपण जाणली तर ती आपण चेतवू शकतो, प्रज्वलित करू शकतो. या अशा प्रज्वलित झालेल्या चेतनेमुळे योग्याला तेज प्राप्त होते. त्याच्याभोवती आभू, प्रभावळ, तेजोवलय निर्माण होते. आता शास्त्रज्ञांनी या तेजोवलयाचे छायाचित्रण करायचे यंत्र तयार केले आहे.
चेतना प्रकाशते. त्यामुळे जेव्हा आत्मदर्शन होते तेव्हा प्रकाशाची झलक मिळते. जेव्हा साक्षात्कार होतो तेव्हा शेकडो सूर्य एकदम पेटावे तसा दिव्य प्रकाशच प्रकाश, परंतु दाह न देणारा शीतल असलेला प्रकाश योग्याभोवती अवतरतो. आपल्या शरीरात चेतना सतत संचार करत असते, परंतु तिचा गाभा म्हणजे कुंडलिनी होय. विश्वचेतना जेव्हा अंशात्मक रूपाने आत्मरूप होऊन मादीच्या उदरी प्रवेश करते तेव्हा ती संचित भोगापवर्गतेच्या अशुद्धीमुळे जन्माच्या वेळी तिची सहस्राकार चक्रातून धारा वाहत जाऊन ती मूलाधार चक्रात विसावते. मूलाधार चक्र हे गुदद्वारात असते. कुंडलिनी तेथे स्थिर असते. जोपर्यंत देहाची भोगापवर्गता चालू असते तोपर्यंत ती तेथे स्थित असते. जोपर्यंत भोगापवर्गता संपत नाही तोपर्यंत कुंडलिनीचा मार्ग या भोगापवर्गतेने झाकोळलेला राहतो. जन्मामागून जन्म होत असतात. जोपर्यंत भोग उपभोगून संपत नाहीत तोपर्यंत ती तेथील जागा सोडू शकत नाही. जीव अज्ञानाने भोग उपभोगत असतो आणि त्या भोगांच्यात रममाण होऊन नित्य नवनवीन भोग निर्माण करत असतो. हे असे रहाटगाडगे जन्मोजन्मी चालू असते. परंतु सुदैवाने एका जन्मी आपल्याला आत्मज्ञान होते. आपली अध्यात्म योग साधना सुरू होते. त्यामुळे हळूहळू आपला देहादिभाव, अहंकार, मीपणा नष्ट होतो. तेव्हा कुंडलिनीचा मार्ग मोकळा होतो. त्यावेळी तिची धारा उलट दिशेला ऊर्ध्वगामी राधा होऊन मूलाधार चक्रातून मार्गस्थ होते आणि सुषुम्ना नाडीमधून ती सहस्राकार चक्रात पोहोचते. जेव्हा ती सहस्राकार चक्रात पोहोचते तेव्हा आपण त्या दिव्य प्रकाशाने उजळून जातो आणि आपल्याला आत्मसाक्षात्कार होतो. योगेश्वर दर्शन होते. योगेश्वरांची राधा शक्ती ती हीच होय. आता आपण योगी होतो. अन्न, वस्त्र, निवारा याचा अर्थ उमजतो. भोगवृत्ती संपते. जीवनाचा अर्थ आकलन होतो. कुंडलिनी जागृत करण्याचे योगशास्त्र आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींनी तिचा ऊहापोह ज्ञानेश्वरीत केला आहे. गुरुचे मार्गदर्शनाने योगी हे शास्त्र ग्रहण करतात आणि आपला आत्मउद्धार साधतात. विपश्चना. विपश्चना म्हणजे अधिक पश्यना, विशेष प्रकारे पाहणे. स्वतःकडे विशेष रीतीने पाहायला शिकणे. या सूत्राच्या अभ्यासाने आपण स्वतःकडे विशेष प्रकारे पाहायला शिकायचे आहे. त्या योगे आपले दैनंदिन जीवन समृद्ध करायचं आहे. सर्वसाधारणपणे आपण पाहतो की एखाद्या गोष्टीत रममाण होऊन जर स्वतःला विसरायला झाले तर लोक म्हणतात की वाह, खूपच छान वेळ गेला, स्वतःसह सर्व काही विसरायला झालं. याचा अर्थ ते जे काही करत होते त्यात ते इतके तल्लीन झाले की स्वत्व विसरले, त्यांचे आत्मभान हरवले. वास्तविक ही काही चांगली अवस्था नाही, परंतु अनेकांना याचा अर्थ समजत नाही. याचा अर्थ आहे की असे लोक तेवढा वेळ मूर्छित झाले होते. गाणे ऐकताना ते त्या गाण्यात विलीन झाले. कथा कादंबरी वाचताना ते त्या कथेत विरघळले. ही एक प्रकारची तंद्री आहे. ही एक धुंदी आहे. नशा पिऊन येणारी धुंदी आणि यात गुणत्वाने काहीही फरक नाही. यामुळे भौतिक जीवनाची चव वाढत जाते. हे ध्यान नव्हे, हे आत्मभान नव्हे, उलट हे आत्म्यापासून दूर जाणे आहे. हे जागृत जीवन नव्हे. यामुळे भोग वाढत जातात. यामुळे आपण परिस्थितीपासून दूर पळून जातो. यातच सौख्याबद्दलचे स्वतःचे खोटे समाधान करून घेतो. कारण जेव्हा आपण या तंद्रीमधून बाहेर येऊ तेव्हा आपली जशी होती तशीच पहिली स्थिती असेल. भौतिक जीवनाची सुखदुःखे तशीच असतील. उलट यामुळे एक स्वतःची फसवी जीवन प्रणाली तयार होते. दुःख झालं की धुंदीत जायचं म्हणजे छान वाटतं अशी भ्रामक कल्पना होते. ही समजूत फार घातक असते. आपल्याला ती व्यसनी बनवते. यास्तव आपण चेतना आहोत हे जाणून या चेतनेवर तदाकार व्हायचं आहे. आपण चेतनामय व्हायचं आहे. ध्यानाचा अर्थ आहे की आत्मभान असणे. ध्यानात आपण आत्ममय होऊन राहायचं आहे. आपण म्हणजे मर्त्य देहादी इंद्रिय नसून चैतन्यमय आत्मा आहोत. या भावनेने सर्व भौतिक व्यवहार करायचे. हे भान कधीही सुटू द्यायचं नाही. चैतन्यमय आत्मभानाचा योग साध्य करायचा. कैवल्यानंद जीवनाची
तीच गुरुकील आहे. हरिओम.